सोमवारी रात्री उशिरा बीड शहरात गोळीबाराची एक खळबळजनक घटना समोर आली। उधारीवर बियर न दिल्यानं बीडमधील सराईत गुन्हेगारानं बियर शॉपी मालकावरच गोळी झाडली होती। त्यात तो बियर शॉपी मालक जखमी झाला होता, तर आरोपी हा त्याच्या पिस्तुलासह घटनास्थळावरून फरार झाला होता। पण या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमन कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अगदी फिल्मी स्टाईल कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। आता आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून ख्यात आठवले गँगचा महत्त्वाचा मेंबर आहे। आशिष आठवले असं त्याचं नाव असून मागील 2 वर्षांपासून तो पोलिसांना सापडत नव्हता। आजवर तो स्वतःचा वेश बदलून पोलिसांची दिशाभूल करत होता। त्याच्यासह त्याचे 2 सख्खे भाऊ सनी आठवले आणि अक्षय आठवले तसंच गँगमधील इतर सदस्यांवर एसपी नवनीत कावत यांनी यापूर्वीच मकोका अंतर्गत कारवाई केली होती। त्यात आशिष आठवले हा इतके दिवस फरार राहिल्यानंतर आता त्यालाही गजाआड करण्यात आलाय। पण सोमवारी रात्री बीड शहरात गोळीबाराची घटना कशी घडली, त्यानंतर आशिष आठवले पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला आणि कुख्यात आठवले गँगची थोडक्यात माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, 25 वर्ष सौरभ सुधाकर राऊत हे बीड शहरातील लक्ष्मीनगर भागात राहतात, तर जालना रोडवर त्यांची समर्थ बियर शॉपी आहे। ही बियर शॉपी चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। 11 एप्रिलला रात्री उशिरा 11 वाजेच्या दरम्यान ते आपली शॉपी बंद करण्याच्या तयारीत होते। तितक्यात त्या ठिकाणी कुख्यात गुंड आशिष शामराव आठवले आला। त्यानं सौरभ राऊत यांना उधारीवर बियर देण्याची मागणी केली, पण राऊत यांनी त्याला उधारीवर बियर देण्यास नकार दिला। त्यावर याच गोष्टीचा राग मनात धरून आशिष आठवलेनं राऊत यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुकानातील एक बियरची बाटली बळजबरीनं ओढून घेतली। दुसऱ्या बाजूला आठवलेच्या या कृत्याला राऊत विरोध करू लागले। तेवढ्यात गुंड आठवलेनं त्याच्या कमरेला लावलेली पिस्तूल काढली आणि राऊत यांच्या दिशेनं रोखली। तुला गोळ्या घालीन असं ओरडत आठवलेनं दहशत निर्माण केली, तर आठवले खरंच आपल्यावर गोळी झाडेल या भीतीनं स्वतःला वाचवण्यासाठी राऊत यांनी आठवलेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला। पण त्याच वेळी आठवलेनं पिस्तूलमधून गोळी झाडली, जी गोळी राऊत यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला चाटून गेली। त्यात सौरभ राऊत जखमी झाले। नंतर त्यांनी आरडाओरड केल्यावर आठवले आपली स्कूटी घेऊन घटनास्थळावरून पिस्तूलसह फरार झाला। दरम्यान या गंभीर गुन्ह्याची नोंद नंतर बीड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली। आरोपी हा मोक्कातील फरार गुंड आशिष शामराव आठवले असल्यानं पोलिसांनी अगदी गांभीर्यानं कारवाई सुरू केली। त्याच्यावर बीएनएस कायद्याच्या कलम 109, कलम 352, कलम 351, उपकलम 2 आणि शस्त्र अधिनियमाच्या कलम 3 व कलम 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तर राऊत यांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितल्यावर बीड शहर पोलिसांचं पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथकही ऍक्टिव्ह झालं। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी आशिष आठवलेचा शोध सुरू झाला। दरम्यान कबाड गल्ली परिसरातून स्कूटीवरून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आठवलेला चारही बाजूंनी घेरलं। अशा परिस्थितीमध्ये देखील तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार अशफाक सय्यद यांनी जीवाची बाजी लावत थेट आशिषच्या स्कूटीवर झेप घेतली आणि त्याला मिठी मारून घट्ट पकडलं। नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळून आला। पोलिसांनी त्याच्याकडून त्याची स्कूटी, मोबाईल, तो गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि एक रिकामी पुंगळी असा मुद्देमाल जप्त केला। या कारवाई संदर्भात माहिती देताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितलं की घटनेची माहिती मिळताच तातडीनं पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झालं होतं। कबाड गल्ली परिसरात आरोपीला पकडण्यात यश आलं। या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पीआय शीतल कुमार बल्लाळ, पीएसआय खटावकर आणि त्यांच्या टीमनं देखील मदत केली। तर मंडळी, आशिष आठवले सारख्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी पकडलं खरं, पण दुसरीकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही संशय व्यक्त केला जातोय। जो आरोपी कुख्यात आठवले गँगचा महत्त्वाचा मेंबर आहे, जो नेहमीच गोळीबार करून दहशत माजवतो, ज्याच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप असून मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे, असा आरोपी बीड शहरात खुलेआम फिरून दहशत निर्माण करतोय, पण तो पोलिसांना आजवर का सापडत नव्हता, असा संतापजनक सवाल बीड जिल्ह्यातील नागरिक विचारतात। तर मंडळी, आशिष आठवले हा 2024 पासून वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता। त्याचे भाऊ सनी आठवले आणि अक्षय आठवले हे कुख्यात गुंड सध्या कारागृहात आहे। पोलिसांनी आठवले गँगचा म्होरक्या सनीला पकडल्यापासून आशिषनं बीडमध्ये येणं बंद केल्याचं सांगण्यात येत आहे, पण अलीकडेच तो स्वतःचा वेश बदलून फिरत होता। आपली ओळख पटू नये म्हणून त्यानं चक्क डोक्यावरील केस सुद्धा कापल्याचं सांगण्यात येत आहे।
आणि म्हणूनच तो आजवर पोलिसांची दिशाभूल करण्यात यशस्वी झाला. पण सोमवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे अखेर आशिषचा देखील बाजार उठला. मंडळी, या आठवले गँगची दहशत बीड शहराला नवीन नाहीये. यापूर्वी देखील त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. खंडणी, धमक्या देणं, मारहाण, बनावट नोटा छापणं, खुनाचा प्रयत्न करणं, गोळीबार, अवैध शस्त्र बाळगणं असे 19 गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. त्यामुळे 2017 मध्येच या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पण राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नव्हती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा या टोळीचा म्होरक्या सनी आठवलेशी संबंध असल्याचा नेहमीच आरोप केला जातो. सनीचे क्षीरसागरांसोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टोळीतील हे आठवले बंधू अनेकदा जेलमध्ये जाऊन नंतर जामिनावर बाहेर आलेले आहेत. पण बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर नवीन एसपी म्हणून रुजू झालेल्या नवनीत कावत यांनी त्यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न चालू केलेत. अशातच डिसेंबर 2024 मध्ये आठवले गँगनं बीड शहरातील विश्वास डोंगरे नामक व्यक्तीच्या घरात घुसून गोळीबार केला होता. जुन्या वादामधून हा गोळीबार करण्यात आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. या घटनेत तेव्हा तिन्ही आठवले भावांसह 6 जणांवर पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून बीड पोलीस या गँगच्या मागावरच होते. पोलिसांनी गँगमधील काही सदस्य ताब्यात घेतले होते. नंतर अक्षय आठवले याला सुद्धा पोलिसांनी उचललं होतं. पण सनी आणि आशिष आठवले मात्र फरारच होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं सनी आठवलेला 4 महिन्यांपूर्वी पुण्यामधून अटक केली. त्यानंतर तो जेलमध्ये असतानाच मागच्या महिन्यात त्याची जेलमधूनच एक कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली होती, ज्यात तो वाल्मिक कराडच्या जेलमधील दहशती संदर्भात बोलत होता. ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पण त्याच्या अटकेनंतर त्याचा मोठा भाऊ आशिष आठवले जास्त काळ स्वतःला फरार ठेवू शकला नाही. पिस्तूल काढून कुणालाही धमक्या देण्याच्या नादात तो सोमवारी पकडला गेला. आता आठवले गँगचे महत्त्वाचे म्होरकेच जेलमध्ये गेल्यानं या गँगचा खेळ खल्लास झाल्याचं बोललं जात आहे. पण या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता.